नमस्कार मित्रांनो, ग्रेट गाईड यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बँक पासबुक व आधार कार्ड एकमेकांना लिंक आहेत की नाही व ते कसे चेक करायचे याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून अनेक महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर बऱ्याच महिलांच्या खात्यावर अद्यापही पैसे जमा झालेले नाही. आता पैसे न जमा होण्याचे अनेक कारणं आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे बँक खात्याला आधार कार्ड सीडिंग नसणे. हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. जर का तुमच्या बँक पासबुकला आधार कार्ड लिंक नसेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये म्हणजेच तुमचे लाडकी बहिणीचे पैसे येणार नाहीत. ही वारंवार सूचना महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे. आता तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहेत की नाही ते कसे चेक करायचे तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलवरती गुगल क्रोम नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे आणि सर्च बॉक्समध्ये माय आधार हे कीवर्ड सर्च करून घ्यायचे आहे. माय आधार सर्च केल्यानंतर जो पहिला रिझल्ट येईल माय आधार त्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट आपल्यासमोर ओपन होणार. त्यामध्ये आपल्याला खाली स्क्रोल डाऊन करून डाउनलोड आधार या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. आता क्लिक केल्यानंतर डॅशबोर्ड या ऑप्शनवरती आपल्याला परत क्लिक करायचे आहे. त्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर एंटर आधार नंबर या ऑप्शनमध्ये आपल्याला आपला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे. जशाचा तसा कॅप्चा आपल्याला इथं फिल करून घ्यायचा आहे. त्यानंतर लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती 6 डिजिट OTP सेंड केला जाईल. तो OTP आपल्याला इथं एंटर करून घ्यायचा आहे. आता इथे एक महत्त्वाची सूचना, हे फक्त त्याच कस्टमरला चेक करता येणार आहे ज्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे. आता इथं मी आधारचा OTP फिल करून घेतोय. फिल करून झाल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपली प्रोफाईल आपल्या समोर येईल. त्यानंतर आपल्याला स्क्रोल डाऊन करून बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. आता आपण बँक सीडिंग स्टेटस इथं बघू शकतो. आता माझ्या आधार कार्डला इथं स्टेट बँक ऑफ इंडिया हे लिंक आहेत, त्यामुळे इथं स्टेट बँक ऑफ इंडिया दाखवत आहे. आता इथं खाली बघू शकतात की बँक सीडिंग स्टेटस इथं ॲक्टिव्ह दाखवत आहे. आता इथे बऱ्याच महिलांचे इनॲक्टिव्हही दाखवू शकते. त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही अकाउंट ओपन केल्यापासून अकाउंटमध्ये एकदाही ट्रान्झॅक्शन केलेले नाही आहे. त्यामुळे हे अकाउंट इनॲक्टिव्ह झालेले आहे आणि त्यावर ते ॲक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला 1-2 ट्रान्झॅक्शन करणंही गरजेचं असतं. तर अशा प्रकारे आपण बँक खात्याला आधार हे सीडिंग आहेत की नाही हे चेक करू शकतो. तर अगदी सोप्या अशा पद्धतीने ही माहिती मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये.